श्रीराम जय जय राम। वासनानाश हाच मोक्ष। पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही। ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार। प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार। कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे। मला सुख व्हावे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो। मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय। जिवंतपणी मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल। खरोखर भगवंताजवळ काय कमी आहे? एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी। काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरवसा नसणे होय। प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यास वृत्ती होय। वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही त्याला काय करावे? माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते हेच आपले चुकते। हवेपण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही। हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही। हे सर्व रोगांचे मूळ आहे आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा। आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार। आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी। प्रत्येकाला वाटते मी श्रीमंत व्हावे, पण किती जण तसे होतात? म्हणजे ही निराशाच नाही का? प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे। नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय? प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही। भिकाऱ्याचे काम करणाऱ्याने जर ते उत्तम केले तर लोक त्याचे कौतुक करतात। तसे प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय किंवा कुणी गरीब असला काय याला महत्त्व नसून त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्त्व आहे। आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा। अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये। विषयावर जोपर्यंत तुमचे सुख अवलंबून आहे तोपर्यंत भक्तीचे खरे सुख मिळत नाही। एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले म्हणजे तो प्राप्त होतो। मी करतो असे कधीच म्हणू नये। मी आपल्या तपश्चर्येने भगवंताला पाहीन असे जो म्हणतो त्याला भगवंताचे दर्शन होणे कठीणच असते। विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते, त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी। आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य आहे हे प्रथम पहावे। परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल। त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। हवे व नको याचा आग्रह नसावा, यातच वासनेचे मरण आहे। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 21 निरूपण। मना वासना चुकविये रझारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवा राघवासी। वासना म्हणजे विविध प्रकारच्या इच्छा आकांक्षा, ज्याचे कल्पना हे मूळ आहे। कल्पनेच्या राज्यातून अनेक प्रकारच्या इच्छा निर्माण होतात, वासना निर्माण होतात। तीव्र वासनांनाच पुढे कामना हा शब्द योजला आहे। तेव्हा हे मना जन्म मृत्यूच्या फेऱ्यात चुकवायच्या असतील
तर वासनाची ओढ थांबवावी लागेल. मन जर वासनेमध्ये गुंतून पडले तर या येरझाऱ्या थांबणार तर कशा? मागच्या श्लोकात समर्थांनी गर्भवासाचे दुःख सांगितले, पण इतकं का प्रचंड शिरले की हेच दुःख विसरायला होते आणि वासनेच्या वेड्यात मनुष्य अडकतो. आईच्या पोटात असेपर्यंत सोहम आणि बाहेर आल्यावर कोहम आणि जन्ममृत्यूच्या येरझाऱ्या चालूच राहतो. वास्तविक मानवी जीवनाचे ध्येय काय आहे? आपल्या संत महंतांनी आणि तत्ववेत्यांनी याचे निसंदिग्ध शब्दात उत्तर दिले आहे. मानवी जीवनाचे ध्येय परमात्म्याशी तद्रूप होणे, व्यक्तमधून अव्यक्तात विलीन होणे. आपला जो आत्मा आहे तो परमात्म्याशी विलीन करणे हीच परमार्थाची परमावधी आहे. याचसाठी केला पाहिजे अट्टहास. हेच शेवटचा दिसगोड होणे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचे ध्येय हेच असले पाहिजे, कारण अक्षय अविनाशी चिरंतन सुख फक्त तेव्हाच मिळू शकते. बाकी सारे सुख हे पुन्हा पुन्हा वासना निर्माण करणारे, अतृप्ती वाढवणारे आणि हीन दर्जाचे सुख होय. वासना कामनापूर्तीचे जे सौख्य आहे ते क्षणिक नाशवंत असते. मात्र मनुष्य त्याच वासनेच्या वेटोळ्यात अडकून चिरंतन शाश्वत अशा परमसुखाला मुक्तो आणि कायिक कर्म करण्याऐवजी वासनेने लडबडतो व आपले प्रारब्ध वाढवितो. त्याचे फळ भोगण्यासाठी पुनरपि जनना पुनरपि मरणा अशा येरझाऱ्या चालू राहतात. या येरझाऱ्या थांबवायच्या असतील तर वासना आवर आणि द्रव्यदारेचे कामना सोडून दे, असा उपदेश समर्थांनी केला आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवलेकर महाराज चरित्र. रामराया भजनी रंगला, सीता माता सजली स्वागताला. घरी येणार माझा भक्त बला, नामतयाचे ब्रह्मचैतन्य. भजनाच्या गजरात रात्रीचा 1 वाजला. महाराजांनी अभंग घेतला. आजवरी तुम्हा सांगितली मात, नाम विनहित समजू नका. मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी आण जीवे भावे. मानू नका सार संसार असार, दृश्य जोजार मानू नका. सोडू नका नाम धरू नका काम, नाही नाही नेम आयुष्याचा. दीनदास म्हणे सांगतो ते ऐका, अभ्यास वैखरी सोडू नका. हा अभंग महाराजांनी इतका भावपूर्ण म्हटला की लोकांना अश्रू आवरणे कठीण झाले. रात्र बरीच झाली तरी आज महाराजांना उर्मीवर उर्मी येत होत्या. त्यांनी आणखी एक अभंग घेतला. सरली आयुष्याची गणना आता येणे नाही पुन्हा. तुझ्या पायी मन राही हेची सुख आम्हा देई. तुझ्या पायी पडली मिठी आता जातो उठाउठी. दीनदास म्हणे रघुनाथा आज्ञा द्यावी मज आता. हा अभंग म्हणून झाल्यावर त्यांनी अतिशय प्रेमाने रामाकडे पाहिले. आणखी एक अभंग म्हणून आमचा राम राम घ्यावा हे त्यांनी स्पष्ट सुचवले. लोक अस्वस्थ झाले. आपण रडलेले महाराजांना आवडणार नाही म्हणून रडता येईना आणि दुःख मनात समावेना. रात्रीचा 1:30 वाजला. महाराजांनी रामाकडे डोळे भरून पाहिले, मनोभावे नमस्कार केला व शेवटचा अभंग म्हटला. भजनाचा शेवट झाला. एक वेळ राम बोला, अति पुण्य पर्वकाळ, पुन्हा नाही ऐसे वेळ. राम नाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला. दीनदास सांगे निका, नामाविन राहू नका. शेवटचा अभंग झाला. आरती झाली. सर्वांना प्रसन्नतेने महाराजांनी निरोप दिला.
तेवढ्यात एक बाई दर्शनाला आली. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून महाराजांनी कारण विचारल्यावर ती म्हणाली, आपण 1-2 दिवसात जाणार हे नक्की कळले. तिला पुढे बोलू न देता महाराज म्हणाले, माय, देव ठेवील तसे राहावे आणि बोलावणे येताच आनंदाने जावे. संकलन सिंधुसूत. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.